लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे नंदिनीला वसुहत्या आणि रम्याने खोटं पाडलेलं असतं. तर रम्या बोलते की आता ठरल्याप्रमाणे नंदिनीला आता घर सोडून जावंच लागणार आहे आणि आता नंदिनीने घर सोडून जायचं आहे असं रम्या बोलते. तर आता काव्या म्हणते माझी नंदिनी ताई कुठे जाणार नाही, जर ती जाणार असेल तर मी सुद्धा नंदिनी बरोबर हे घर सोडून जाईल. तेव्हा वसुहत्या रडायला लागते आणि लगेच म्हणते की मला असं वाटलं नव्हतं की हे घर तुटावं. या घरातले माणसं मी हात जोडून विनंती करते, नंदिनी तू हे घर सोडून जाऊ नकोस, माझ्या भाच्यांचा असा संसार उद्ध्वस्त करू नको. तेव्हा काव्या बोलते की वा आत्या, कसा एवढा ड्रामा तुम्हाला जमतो हो, हे सगळं करून सुद्धा तुम्ही असं कसं हे सगळं करून घेतात, कशा रडून तुम्ही सगळं जिरवतात, असं काव्या वसुहत्याला बोलत असते. पण नंदिनी काव्याला गप्प करते, म्हणते नंदिनी वयाचं भान ठेवून बोल, नको बोलूस. तेव्हा इथे वसुहत्या म्हणते की मला असं कधीही वाटलं नव्हतं की या सुना हे घर सोडून जावं म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणते की मी जो शब्द मी दिला होता, मी असं करू शकले नाही, पुरावा खरा ठरू शकले नाही, तर मी घर सोडून जाईल असं नंदिनी बोलते. तेव्हा काव्य म्हणते माझी ताईला या घरात काही मान नसेल, माझी ताई या घरातून जाणार असेल तर माझंही या घरात काहीच अस्तित्व नाही आहे, मी सुद्धा या घरात थांबणार नाही, आम्ही दोघीही घर सोडून जाणार आहोत असं काव्या बोलते. पण पार्थ म्हणतो नंदिनी सुद्धा घर सोडून जाणार नाही, काव्या तुम्ही सुद्धा घर सोडून जायचं नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो या घरातून कुणीही कुठेही जाणार नाही. आणि मग इथे वसुहत्या आणि तेव्हा विक्रम म्हणतो की हे काय चाललं आहे घरामध्ये, कोणीही कुठेही घर सोडून जायचं नाही आहे. तेव्हा असं विक्रम बोलतो. तेव्हा मानिनी म्हणते तुम्ही असं काय बोलत आहात, माझा नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या दोन्ही सुना जर घर सोडून गेल्या तर मी या घरामध्ये कुणालाही माफ करणार नाही, मी सांगून ठेवते, आणि माझा अंत बघू नका असंही मानिनी म्हणते. आणि मग विक्रम बोलतो की मी कुठे घर सोडून जायला कुणाला सांगितलेलं आहे. रम्या म्हणते मामा मला वडील नाही आणि माझ्या आईला नवरा नाही म्हणून तुम्ही हे सगळं करत आहात, आम्हाला दोघींना एकटं पाडलं आहे. आणि मग इथे विक्रम म्हणतो तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे तुमच्या पाठीशी. आणि इथे विक्रम म्हणतो की आता मात्र कुणीही कुठेही जायचं नाही, मी या घरातला प्रमुख आहे आणि त्या प्रमुख नात्याने मी सांगत आहे की आता सगळं हे इथेच थांबवा. नंदिनी तू आता वसुहत्येची माफी माग असं विक्रम बोलतो. आणि विक्रमने नंदिनीला वसुहत्येची माफी मागायला सांगितली, पण नंदिनी म्हणते की मी हे कधीही करणार नाही. तेव्हा मानिनी म्हणते की नंदिनी का माफी मागेल, नंदिनीने काय केलं आहे, नंदिनीवरती मला पूर्ण विश्वास आहे, नंदिनी खरंच बोलत आहे, आता मात्र तिच्याकडे काही पुरावे नाही आहे म्हणून तिला तुम्ही सगळ्यांनी तोंडाशी पाडलं आहे. मानिनी म्हणते नंदिनी माफी मागणार नाही. तेव्हा विक्रम म्हणतो माफी तर नंदिनीला मागावीच लागेल. तेव्हा नंदिनी बोलते की मला नाही वाटत मी काही चुकीचं वागले आहे, आणि वसुहत्येने जे काही केलं आहे ना, आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे वसुहत्येने, आणि त्याबद्दल मी त्यांना कधीही माफ करू शकणार नाही आणि मी त्यांची माफीसुद्धा मागणार नाही असं नंदिनी बोलते. आणि राहिला प्रश्न माझा घर सोडून जाण्याचा, तर तुम्हाला सगळ्यांना वाटतं आहे मी माझा शब्द पाळणार आहे, मी बोलले होते की मी पुरावा नाही आणू शकले तर मी घर सोडून जाईल आणि मी ते गोष्ट मान्य करायला तयार आहे. नंदिनी घर सोडून जाण्याचा निर्णय नंदिनीने घेतलेला असतो, त्याचबरोबर काव्याने सुद्धा घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण वसुहत्या मात्र नंदिनीची माफी मागते. वसुहत्या म्हणते की बाई तुझ्या पुढे मी हात जोडते, तुझी माफी मागते, पण हे घर सोडून जाऊ नको, माझ्या विक्रमच्या घराला असे कलंक लावू नको. तुम्ही या घरामध्ये उंबरठा माप ओलांडून आल्या होता, पण या उंबरठा ओलांडून आता जाऊ नको, मी तुझ्या पुढे हात जोडते. आणि आता वसुहत्येने नंदिनीची इथे माफी मागितलेली असते आणि म्हणते की माझ्या भाच्यांचा असा संसार अर्धवट सोडून तुम्ही जाऊ नका, आणि माझ्या विक्रमच्या असं घर बर्बाद करू नका असं वसुहत्या नंदिनीला बोलते आणि दोघींनाही थांबवते. आणि वसुहत्या इथं खूप मोठा ड्रामा करते आणि नंदिनीची स्वतःच माफी मागायला सुरुवात करते, म्हणते की तुमच्या वतीने मी माफी मागते, माझ्यामुळे या घरामध्ये भांडणं नको असं वसुहत्या बोलते. आणि वसुहत्येने नंदिनी पुढे हात जोडलेले असतात आणि नंदिनीच्या पायाही पडलेली असते. तर विक्रम म्हणतो की बघ नंदिनी, बघ माझी बहीण तुझ्या पाया पडते, तिला काही वाटलं नाही, तिने तुझी माफी मागितली, पण तू एवढी घमेंडी चूक करून सुद्धा वसुहत्येची माफी मागायला तयार नाही आहेस, काय चाललं आहे हे. आणि मग तिथून विक्रम निघून जातो आणि मग इथे नंदिनी रडायला लागते
आणि मग मानिनी आणि विक्रम दोघेही रूममध्ये आलेले असतात. तेव्हा मानिनी म्हणते, हे तुम्ही काय बोलून आला आहात खाली? माझं तुमचं आणि नंदिनीचं काहीच नातं नाही, तुम्ही तिला मुलगीही मानायला तयार नाही. तेव्हा विक्रम म्हणतो, माझ्या बहिणीबद्दल जे घाणेरडे आरोप केले आहे ते तुला मान्य आहे का? तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनीने काही चुकीचं केलेले नाही व स्वात्याने हे सगळं केलेलं आहे, हे यात असा माझा ठाम विश्वास आहे. लग्नातून नंदिनीला किडनॅप केलं आणि व स्वात्या या लग्नाच्या विरोधात होत्या आणि का म्हणून किडनॅप केलं नसेल हे तुम्हाला माहिती नाही का? आणि त्यांना जर नंदिनी तिथे नाही आहे तर त्यांना वाटलंच होतं की सहज आता रम्याचं लग्न पार्थ बरोबर होणार, म्हणूनच त्यांनी हे सगळं कटकारस्थान केलेलं आहे, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. तेव्हा विक्रम म्हणतो की जर वसवात्याने हे सगळं केलं तर रम्याचं लग्न पार्थबरोबर लावायचं होतं, तर तिथं रम्या पण पाहिजे होती ना उपस्थित, तिथे रम्यासुद्धा नव्हती मानिनी, हे तू लक्षात घे. तेव्हा मानिनी म्हणते, तुम्ही आता काहीही करा पण मी माझ्या सुनेच्या बाजूने उभी राहणार आहे. तुम्ही आज तिच्याबरोबर सगळी नाती तोडली आहे पण मी असं होऊ देणार नाही, मी तिला एकटीला पडू देणार नाही. माझ्या सुनेवर नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे, कारण की तिच्या डोळ्यामध्ये सत्य दिसत आहे, फक्त ते सत्य तुम्हाला बघता येत नाहीये, असं मानिनी विक्रमला समजावून सांगत असते. विक्रम म्हणतो, आता मात्र बाद झालं, मी माझ्या बहिणीविषयी एक शब्द ऐकून घेणार नाही. तेव्हा मानिनी म्हणते, हे सगळं वसवात्याने का केलं नसेल, हे कशावरून? आणि त्या डॉक्टरांना केलंच नाही. आणि मग इथे विक्रम म्हणतो, असं कसं तू बोलू शकते, मी आता एक शब्दही ऐकून घेणार नाही, हे सगळं वसवात्याने केलं नाही आणि तिला या सगळ्यामध्ये अडकवलं जात आहे. मानिनी म्हणते, त्या दवाखान्याचा सुद्धा एक ड्रामा होता, डॉक्टरांकडे गेल्याच नाही, कालपर्यंत त्या ठीक होत्या हो, अचानक कसे त्यांचे गुडघे दुखायला लागले, अचानक कशा त्या तिकडे गेल्या आणि हे सगळं. आणि मग म्हणतो, जा तू पण जा इथून, मी बघून घेईन, असं विक्रम बोलतो. काव्य म्हणते, माझ्या नंदिनी ताईला जर आता काही त्रास झाला तर मी सहन करू शकणार नाही. पार्थ, हे काय चाललं आहे या घरामध्ये? आणि इथे मग नंदिनी रडत असते, काव्य रडत असते आणि मग काव्याला ठसका जातो आणि मग पार्थ तिच्या पाठीवर हात फिरवत असतो आणि मग काव्या पार्थकडे बघतच असते. तेव्हा पार्थ म्हणतो, खरंच वसवात्या इतक्या खालच्या थराला जाईल हे मला कधीही वाटलं नव्हतं, वसवात्याने इतकं घाणेरडं कटकारस्थान केलं आहे हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते की आता माझी नंदिनी ताई एकटी पडली आहे. तेव्हा पार्थ बोलतो की नंदिनी एकटी नाही आहे, जीवा तिच्यासोबत आहे. इथे जीवा आता आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का? मी हे सगळं काही केलेलं नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, शांत बस नंदिनी, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू हे सगळं केलेलं नाही आहे. आता सध्या परिस्थिती उलटी झाली आहे, बाबांना राग आला आहे म्हणून बाबा असं बोलले आहे. तेव्हा नंदिनी बोलते, बाबा कसे बोलले? माझ्या बाबा म्हणण्याचा अधिकारसुद्धा त्यांनी माझ्याकडून हिरावून घेतला आहे आणि त्यांना आता माझी लाज वाटत आहे, असं नंदिनी जीवाला बोलत असते. हे सगळं कसं झालं? आणि दीपकला मी साक्ष म्हणून आणलं होतं पण तो कसा खोटं बोलला हे मला काहीच कळत नाही. वसवात्याने हे सगळं कसं आणि कधी केलं हे मला काहीही समजत नाही. नंदिनी इथे रडायला लागते. जीवा मात्र तिची समजूत काढत असतो. जीवा म्हणतो, नंदिनी तुला खरं सांगू का, हे सगळं तू माझ्याबरोबर शेअर करायला हवं होतं, आपण दोघेही गेलो असतो त्या दीपक बरोबर बोलायला, तू एकटीनं जायला नको होतं. तेव्हा नंदिनी बोलते, खरंच जेव्हा मी चुकलेच, माझी खूप मोठी चूक झाली आहे. त्या दीपकवर विश्वास ठेवला आणि त्या दीपक बरोबर मी एकटीच बोलायला गेले आणि एकटीच अडकले. आणि जेव्हा म्हणतो, आता मात्र तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्याबरोबर, तुला काही वाटलं तर तू माझ्याबरोबर शेअर करू शकतेस, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हे वसवात्यावर काहीतरी कारण असल्याशिवाय तू वसवात्यावर असे आरोप करणार नाही. तेव्हा जीवा म्हणतो, आता तू काळजी करू नकोस आणि आपण जरी नवरा बायको नसलो, मित्र नसलो तर रूममेट आहे, रूममेट म्हणून तू माझ्याबरोबर प्रत्येक गोष्ट तू माझ्याबरोबर शेअर करू शकते, अशी नंदिनीला खंबीरपणे जीवा इथे साथ देतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, खरंच माझं चुकलं जीवा, मी सगळं तुम्हाला सांगायला हवं होतं, तुम्हाला विश्वासात घेऊन तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायला हव्या होत्या, ही वेळ आलीच नसती. तेव्हा नंदिनी म्हणते, हे सगळं काय होऊन बसलं? तेव्हा जीवा म्हणतो, आता बाबा सध्या रागात आहे, त्याच्यामुळे ते तुझ्यावर अशी चिडून बोलली आहे, पण लवकरच त्यांचा राग शांत होईल आणि या सगळ्यातून नक्कीच आपण बाहेर पडू, असं जीवा तिला साथ देतो. आणि आता थोडंसं तू सकाळपासून बाहेर होतीस, काही खाल्लेलं नाही आहेस, तू थोडंसं खाऊन घे, उपाशी झोपू नकोस. आणि मग जीवा नंदिनीला काहीतरी खाण्यास आग्रह करत असतो पण नंदिनी नकार देते. तेव्हा जीवा म्हणतो, अगं चकाचक बाई, काहीतरी नक्की खायला हवं, पोटात काहीतरी असायला हवं असं. आणि मग नंदिनी म्हणते, नको जीवा, खरंच
मला वाटलं ना तर सांगेन तुम्हाला. आणि जीवा म्हणतो बरं ठीक आहे, तू स्वतःला सावर आणि आता तू खूप तेव्हा नंदिनी म्हणते, हे सगळं वसुहत्तीने कसं जमून आणलं? माझ्या विरुद्ध हे सगळे पुरावे वसुहत्तीने कधी गोळा केले आणि केव्हा? तितक्यात वसुहत्या रम्या नंदिनीच्या रूममध्ये येतात. त्या म्हणतात की हे सगळे पुरावे कसे गोळा केले आणि काय केलं हे तुला कधीही कळणार नाही. आता इथे पुढील भागामध्ये नंदिनीने पोहे बनवले असतात, पण बाबा ते पोहे खाण्यास सुद्धा नकार देतात. आता नंदिनी पुढील भागामध्ये खूप मोठं वादळ घेऊन पुढील भागात येणार आहे. पुढील भागात खूप मोठा ट्विस्ट आहे.